या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स। येवल्यातील या नामांकित सराफ दुकानात सेल्समन व सेल्सगर्ल्स अशी 2 पदे तात्काळ भरणे आहे। पात्रता किमान 12वी पास। संपर्क मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स। इच्छुक उमेदवारांनी तात्काळ भेट द्यावी। विठ्ठल मंदिर रोड, पाटीलवाड्याजवळ, येवला। नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज। शेतकऱ्यांना त्रास देणार असाल तर आम्ही रस्त्यावर उतरू, शिवसेनेचा इशारा। येवला शहरात दर मंगळवारी आठवडे बाजार भरतो। सदर आठवडे बाजार हा जंगलीदास महाराज कमान गेट ते बुरुड गल्ली दरम्यान भरतो। दरम्यान या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर भाजीपाला विकू नये अशा सूचना दिल्या। यावेळी काही शेतकऱ्यांनी शिवसेनेचे शिक्षक आमदार किशोर दराडे, उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे, शहर प्रमुख विशाल परदेशी, गटनेते गणेश शिंदे यांच्याकडे तक्रार केली। यावर आक्रमक झालेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांना त्रास दिला तर आम्ही रस्त्यावर उतरू असा गंभीर इशारा दिलाय। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। आज येवल्याचा मंगळवारी बाजार भरतो। सर्व शेतकरी येवल्यात आपले उत्पादन विक्रीसाठी येत असतात। शेतकऱ्यांची अगोदर अतिशय दुरावस्था असताना खांबेघर खुर्द ते फत्ते बुरुज नाका या ठिकाणी दर मंगळवारी आपले शेतकरी बांधव येतात आणि इथं आपल्या वस्तू विक्री करून 2 पैशाचं त्यांना उत्पन्न भेटतं। तर तरी सुद्धा येथील काही समाजकंटकांनी त्यांना इथं उठवण्याचा आज प्रयत्न केला। अतिशय थोड्या रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 100 रुपये असं काहीतरी नफा होतो दिवसभरात कमवून, आणि त्यांचा सुद्धा तो जर आनंद इथं हिरावून घेत असेल आणि 100 रुपये 50 रुपयाची त्यांच्याकडून पावती घेतात आणि इथून जर त्यांना उठवून देण्याचा प्रयत्न होतो, तर तमाम शेतकऱ्यांनी आज आमचे आमदार साहेब या ठिकाणी सकाळी त्यांना कळलं की शेतकऱ्यांना इथं उठवून देत असताना ते तत्काळ सर्व काम सोडून इथं तत्काळ आले। आणि त्यांनी जेव्हा हे सर्व परिस्थिती पाहिली की आपल्या शेतकरी बांधवांचे अशा हाल जर कोणी करत असेल तर त्यांना ते राहावं गेलं नाही। त्यांनी आम्हाला बी कळालं की आमदार साहेब तिथे पोहोचलेले, ते सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच सर्व तमाम जनता या ठिकाणी उपस्थित झाली। सर्वांनी अतिशय कळवळा वाटला। या ठिकाणी इतके म्हातारा, बुजुर्ग, सर्व महिला, पुरुष इथे उभे होते। त्यांना या बाजारातून उठवून देण्यात आलं। आमची विनंती आहे येवला नगरपालिकेला, शिवसाहेबांना, शिवसाहेब असा अन्याय होऊन देऊ नका। का तुम्ही त्यांची व्यवस्था करत नाही? इथं ना बाथरूमची व्यवस्था ना टॉयलेटची व्यवस्था। अनेक महिला भगिनी आमच्या या ठिकाणी बाजारासाठी येत असतात, अशांनी त्यांना टॉयलेट बाथरूमची व्यवस्था सुद्धा नाही। आणि त्यांना जर तुम्ही रस्त्यातून उठून देत असाल तर तुम्ही भले कुठं जा, आम्ही यांच्या पाठीशी आमदार साहेबांच्या आज्ञेनुसार आम्ही त्यांच्या पाठीशी 100% उभे आहोत आणि त्यांच्यावर अन्याय कदापि आम्ही सहन करणार नाही। आमची नगरपालिकेला, शिवसाहेबांना मागणी आहे तर त्यांना इथून तर उठू तर नाहीच, परंतु त्यांना इथं टॉयलेट बाथरूमची व्यवस्था करून द्यावी, सावलीची व्यवस्था करून द्यावी। सदर येवल्यात जर म्हणता विकास कामे चालू, जर आमच्या शेतकरी बांधवांचे जर हाल अपेष्ट होत असेल तर शिवसेना याचा बिलकुल आम्ही या गोष्टी सहन करणार नाही। आज आम्ही आमदार साहेब म्हटले म्हणून आम्ही थोडंसं थांबलेलो आहोत, परंतु जर शेतकऱ्याला इथून कोणी उठवायचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांच्या रोजीरोटीला जर कोणी हात घातला तर शिवसेना स्टाईलने तर आंदोलन होईल आणि या शेतकऱ्याला सुरक्षा देण्याचं काम शिवसेना करेल। येवला शहर हे तसं जर बघितलं एक व्यापाराचं मध्य ठिकाण आहे। ब्रिटिश सरकारपासून हे येवला शहर बाजाराची मोठी पेठ आहे। ग्रामीण भागातनं आठवड्यातनं 1 दिवस येवला शहरामध्ये लोक आपला छोटासा भाजीपाला, गवार असेल, भेंडी असेल 10-5 किलो घेऊन येतात आणि चांगल्या प्रकारचं भाजीपाला आमच्या बांधवांना कसा मिळेल ही शेतकऱ्यांची भावना असते। त्यातली त्यात ह्या येवला नगरपालिकेमध्ये घाणेरडं राजकारण चाललंय। कोणाचं तरी एकाचं ऐकायचं आणि हजारो शेतकऱ्यांना त्रास द्यायचा। कोणताही कोर्टाचा आदेश नाही, कोणते तरी खोटे बोर्ड लावायचे आणि कोर्टाचा आदेश 2024चा। माझं ह्या सर्वांना आव्हान आहे, तुमचं जर कोर्टाचा आदेश असेल तर आम्हाला लेखी स्वरूपात ते प्राप्त झालं पाहिजे। आणि कोर्टाचा आदेश जर असेल तर लोकांकडून 100 रुपये कसे वसूल होता, 50 रुपये कसे वसूल होता, हे पैसे कुठे जातात? म्हणजे तुम्हाला लोकांचं, शेतकऱ्यांचं रक्तच प्यायचं आहे का? जर रक्तच जर प्यायचं असेल तर लोक तुम्हाला दान करायला भरपूर बसलेले आहे ना। मंगळवारच्या दिवशी बोर्ड लावा आणि तिथं सांगा आमच्याकडे पैसे नाही नगरपालिकेकडे, इथं दान करा। तर एवढ्यात दाते सुद्धा लोक खूप आहे। म्हणून माझी सगळ्या नागरिकांतर्फे विनंती आहे, आमच्या शेतकऱ्यांना पहिले तर बसण्याची जागा करून दिली पाहिजे। कोणत्याही प्रकारची एवढ्यात बसण्याची जागा नाही। पाऊस आला तर पाठीमागं खूप पाणी साचतं, त्या पाण्यात कोणी बसू शकणार नाही। या रोडला रोड मॅपिंग करत असताना तिथं पुढे पट्टे लावलेले नाही, हद्द ठरवून दिलेले नाही। आता मी स्वतः ह्या माझ्या बुरुड गल्लीत मी स्वतः राहतो, माझी समोर बिल्डिंग आहे, माझं घर आहे। मी माझ्या घरापाशी माझा एखादा व्यापारी भाजीपाल्याला शेतकरी जर असला तर नगरपालिकेला पट्टी घेण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही आणि कोणत्याही कायद्यात असं लिहिलेलं नाही। तर नगरपालिकेचे माझी
माझी प्रॉपर्टी टॅक्स आहे, मी प्रॉपर्टी टॅक्स नगरपालिकेला भरतो. माझ्या समोर एखादा भाजीपाल्याला वाला जर बसला त्याच्याकडनं नगरपालिकेने 1 रुपया सुद्धा घेतला नाही पाहिजे. आणि जर तुम्हाला सक्तीने जर घ्यायचं असेल तर त्यांना पावती दिली पाहिजे आणि मुळात त्यांना बसण्याची व्यवस्था केली पाहिजे. इथून तिथून जर बघितलं तर मेन रोडला सगळे भाजीपाल्यावाले बसतात, प्रत्येकाच्या दुकानापुढे गाड्या प्रत्येकाच्या असतात, त्याचा धंदा चालला पाहिजे ह्या हिशोबाने आमचं सुद्धा सहमत आहे. मग बुरड गल्लीमध्येच बसून देऊ नये असा कोणता कायदा आहे आणि काय अडचण आहे? ठीक आहे, हायवेला ट्रॅफिक असेल तर आम्ही ते समजू शकतो. इकडे येण्या जाण्यासाठी तर कोणत्या मोठमोठ्या हॉस्पिटल आणि कोणते इंडस्ट्रियल एरिया इकडे ट्रॅफिक चालली, त्याच्यामुळे फक्त गोरगरीब शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना त्रास देण्याचं काम ही येवला नगरपालिका करते. आणि कोणत्या प्रकारचा आदेश नसताना, माझा प्रश्न नगरपालिकेला सिव्हिल असा आहे, कोणत्या प्रकारचा आदेश नसताना 100 कर्मचारी या लोकांना लाठीमार करण्यासाठी का आणले? कशासाठी आले एवढे? जर शिवचा आदेश असेल तर शिवने लेखी आदेश का दिला नाही? म्हणजे प्रत्येकाला असा दादागिरी करून जर गावाला दडपशाही करणार असेल तर येवलेकर मुळीच सहन करून घेणार नाही. आणि हा आताच आमचं जिल्हा उपाध्यक्ष यांनी इशारा दिला, यापूर्वी जर कोणत्या शेतकऱ्याला पुढे तुम्ही त्रास देणार असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि जे प्रशासन असेल त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हा या ठिकाणी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शौर्य अबॅकस अकॅडमी. आपल्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेसाठी अबॅकस हा सर्वोत्तम पर्याय. मुलांच्या मनातील गणिताची भीती नष्ट करून एकाग्रता वाढवणे, कॅल्क्युलेटरपेक्षा जलद गतीने आकडेमोड, मुलांची आकलन क्षमता वाढवून मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे ही आमच्या शौर्य अबॅकस अकॅडमीची वैशिष्ट्य. राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील अबॅकसच्या स्पर्धांसाठी सहभागी होण्याची सुवर्णसंधी. नवीन बॅच सुरू. यासह प्रथम आलेल्या 50 विद्यार्थ्यांना फी मध्ये 10% सवलत. स्क्रीनवरील नंबरवर आताच संपर्क करा. आजच भेट द्या. शौर्य अबॅकस अकॅडमी, पारेगाव रोड, येवला.